नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासमोर गणितातला एक छानसा प्रश्न आहे. x - 4/x = रूट ऑफ x प्लस 2/√x. तर x प्लस 4/x क्वेश्चन मार्क. आता हा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण इक्वेशन लिहून घेऊ. x - 4/x बरोबर रूट ऑफ x प्लस 2/√x. आता या ठिकाणी बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की इथं x आहे आणि इथं xचा रूट घेतलेला आहे. इथं 4 आहे आणि इथं 4चा रूट 2 घेतलेला आहे. इथं x आहे आणि इथं xचा रूट ऑफ x घेतलेला आहे. आता आपण काय करायचं, मग x आपण रूट ऑफ xच्या स्वरूपात मांडायचं. म्हणजे x बरोबर रूट ऑफ x आणि त्याचा स्क्वेअर करूया. अशा स्वरूपात आपल्याला मांडता येतं. त्याच पद्धतीनुसार आपण आता हे इक्वेशन लिहू. हे इक्वेशन लिहिताना आपण असं लिहू शकतो की रूट ऑफ x चा स्क्वेअर वजा 2/रूट ऑफ x चा स्क्वेअर बरोबर रूट ऑफ x अधिक 2/रूट ऑफ x. आता हे जर इक्वेशन बघितलं तर तुम्ही हे इक्वेशन a² - b² इक्वेशनसारखं दिसतं. a² - b² एक्सपान्शन असतं a + b × a - b. त्याचप्रमाणे आपण या इक्वेशनचं देखील एक्सपान्शन करायचं आहे. म्हणजेच एका कंसात रूट ऑफ x प्लस 2/रूट ऑफ x आणि दुसऱ्या कंसात रूट ऑफ x मायनस 2/रूट ऑफ x बरोबर इकडचं रूट ऑफ x प्लस 2/रूट ऑफ x. आपण आता काय करू, दोन्ही बाजूला आपण रूट ऑफ x प्लस 2/रूट ऑफ x ने डिवाईड करू दोन्ही बाजूला. मग आता जर आपण दोन्ही बाजूला जर भागलं, मी आता इथंच भागतो की दोन्ही बाजूला जर आपण रूट ऑफ x प्लस 2/रूट ऑफ x ने जर डिवाईड केलं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा रूट ऑफ x प्लस 2/रूट ऑफ x ने डिवाईड केलं, तर इतर या टर्मला ही टर्म कॅन्सल होईल आणि या टर्मला ही टर्म कॅन्सल होईल. मग आपल्याकडे राहतं काय, रूट ऑफ x मायनस 2/रूट ऑफ x इज इक्वल टू, इथं भागाकार कितीचा लागतो, 1चा भाग लागतो. आता या इक्वेशनला काय करायचं, या इक्वेशनच्या दोन्ही बाजूंचा आपण वर्ग करायचा. म्हणजेच रूट ऑफ x मायनस 2/रूट ऑफ x चा वर्ग बरोबर 1चा वर्ग. याचा वर्ग आपण a - b ब्रॅकेट स्क्वेअरच्या वर्गानुसार करणार. म्हणजेच a - b ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर a² मायनस 2 × a × b प्लस b². त्याच प्रकारे आपण करायचं आहे. म्हणजेच रूट ऑफ x चा स्क्वेअर मायनस 2 × रूट ऑफ x × 2/रूट ऑफ x प्लस 2/रूट ऑफ x चा स्क्वेअर बरोबर 1चा स्क्वेअर 1. रूट ऑफ x चा स्क्वेअर x मायनस रूट ऑफ x ला रूट ऑफ x गेले, इथं 2 × 2 4 अधिक 2चा स्क्वेअर 4 आणि रूट ऑफ x चा स्क्वेअर x बरोबर 1. आता पण 4 इकडं वजाला आहे, इकडं गेलं की अधिक, म्हणजेच x अधिक 4/x बरोबर 4 इकडं अधिकला गेलं की 4 आणि 1 5. म्हणजेच आपल्याला पाहिजे असलेली किंमत x अधिक
4/x ही किंमत आली 5. धन्यवाद.